शिवसेनेचे मंत्री आक्रमक झालेत आणि राजीनाम्याची धमकी दिली आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या समोर ही भूमिका मांडलेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, जे काही साताऱ्यामध्ये घडलं त्यावरून मंत्री आक्रमक झाले। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। सूरज, नेमकी काय धमकी दिली आहे मंत्र्यांनी? तुम्ही विचारलं नाही, आमदारांनी विचारलं तुम्ही। यामिनी, नक्कीच या बैठकीमध्ये शिवसेनेचे सर्वच आमदार मंत्री हे आक्रमक झालेले होते आणि आक्रमकतेनंतर जर का अशीच वागणूक ही आम्हाला सत्ताधाऱ्यांमध्ये असून सुद्धा मिळत असेल तर आम्ही नक्कीच या संपूर्ण गोष्टीचा विचार करू आणि वेळ पडल्यास राजीनामा देखील देऊ, इतकी टोकाची भूमिका ही आता शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांकडून घेतली गेल्याचं पाहायला मिळतं। या बैठकीनंतर लगेचच सगळे शिवसेनेचे मंत्री हे तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील गेले। मुख्यमंत्र्यांच्या भेटीत देखील ज्या पद्धतीने शंभूराज देसाई असतील किंवा मकरंद पाटील असतील, जे सत्तांमधले मंत्री आहेत, त्यांना जी वागणूक या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालेली आहे पोलिसांकडनं ही चुकीची आहे आणि ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत, मग आधी नाशिकचं प्रकरण असो किंवा नाशिक जिल्ह्याचं असू दे, रायगडचं असू दे किंवा साताऱ्याचं असू दे, या तीनही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने वागणूक ही शिवसेनेला मिळत आहे याचे पडसाद इतर जिल्ह्यातही उमटू शकतात अशी भीती ही शिवसेनेच्या आमदारांमध्ये आहे। काही ठिकाणी धुसफूस ही अजूनही सुरू आहे। 2029च्या अनुसार ही तयारी सुरू आहे का असा संशय देखील शिवसेनेच्या आमदारांकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळेच कुठेतरी जी वागणूक सत्ताधाऱ्यांकडून मिळत आहे ही चुकीची आहे आणि त्यामुळेच वेळ पडल्यास राजीनामा देखील देण्याची तयारी ही शिवसेनेच्या आमदारांनी दर्शवलेली आहे। पण पाहिलं तर सातारा जिल्हा निवडणुकीमध्ये मेजॉरिटी असताना त्या ठिकाणी भाजपकडनं किंवा त्यांच्या मंत्रींकडनं शंभूराजेंच्या एकूणच पॅनलमधले जे 2-3 सदस्य होते त्यांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा शंभूराज देसाई यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच साताऱ्यावरनं आता राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात। महायुतीत याच प्रकरणावरनं बिटाचा खडा पडतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण अनेक जर आपण रायगडचं प्रकरण पाहिलं तर रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तो प्रश्न मार्गी लागलेला होता। मात्र साताऱ्यात आपण जर पाहिलं तर टोकाची भूमिका ही दोन्ही पक्षांकडनं घेतली जात आहे। त्याचे पडसाद हे विधिमंडळात उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे जयकुमार गोरे हे सकाळी स्पष्टीकरण देत होते, त्यावरून तुषार दोशी यांच्या निलंबनाची कारवाई देखील उपसभापती नीलम गोरे यांनी जाहीर केलेली होती। मात्र आता हे निलंबन राहतं का किंवा मागे घेतलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र येणाऱ्या काळात साताऱ्यातला जो राजकीय संघर्ष आहे हा पेटलेला आहे आणि यावरनं येणाऱ्या काळात तिथलं राजकीय वातावरण हे देखील आणखी गढूळ होऊ शकतं। ज्या पद्धतीने तुम्ही साताऱ्याचा, रायगडचा उल्लेख केलेला आहे किंवा नाशिकचं जे प्रकरण बाहेर आलंय, या सगळ्यामध्ये अनेक मंत्र्यांचे हात आहेत असा देखील उल्लेख केला जातोय। त्यामुळे सातत्याने आमची कोंडी केली जातेय, गळचेपी केली जातेय असा एक सूर या सगळ्या मंत्र्यांचा दिसलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या समोर त्यांनी ही आपली भूमिका मांडली आहे। त्यांनी पोलिसांना मारलंय, मग पोलिसांनी ऍक्शन घ्यायला लागल्यानंतर पालकमंत्री नक्कीच एकूण एक पाठोपाठ जी प्रकरणं घडत आहेत, मग त्यावरनं मंत्र्यांचं किंवा आमदारांचं खच्चीकरण असेल, ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपकडनं अनेक ठिकाणी ही स्वावलंबनाची भाषणं केलेली होती, एकत्र न येण्यासंदर्भात स्वतंत्र लढण्याच्या गोष्टी ही केल्या जात होत्या, त्याचबरोबर ती शिवसेनेचेच उमेदवार पाडण्यासाठीचे जे प्रयत्न सुरू होते, यावरचा तो जो रोष आहे, मग तो लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा असेल, त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूका आहेत, यामध्ये झालेला रोष आहे हा आजच्या बैठकीत बाहेर पडला। या बैठकीच्या वेळी प्रामुख्याने सर्वच मंत्री उपस्थित होते। मंत्र्यांकडून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।